आज न्यूझीलंड आणि पाकिस्तानचं मॅच अबाउन झाला. दोघांना एक एक पॉइंट भेटले. दोघं इकडे तिकडे गेले. पावसाने जोरात झाड लावली. सगळं काही ठीक आहे, पण जे सूर्यकुमार यादव सध्याच्या आपल्या स्टेटमेंटमध्ये बोलून गेला की जे लोक विचार करत आहेत अभिषेक शर्माचे रन का बरी नाहीत, त्या अभिषेक शर्माचे रनाची वाट बघायला लोक. तो म्हणतोय की पुढच्या मॅचेस मध्ये सगळ्याचा कव्हर करणार. म्हणजे त्याला म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आहे की अभिषेक शर्मा पुढच्या मॅचेस मारणार. त्याला मारेल. तुम्ही पण एक इंडियन आहे, तुम्ही पण इंडियन आहे, मारेल तो. जर चुकून नाही मारलं आणि मॅच हरली तर जबाबदारी कोण घेणार आहे? अभिषेक शर्मा एकटा घेणार आहे का सूर्यकुमार यादव एकटा घेणार आहे? अरे त्यांना लाजा कशा वाटत नाहीत स्टार स्पोर्ट किंवा हॉस्टरवाल्यांना? त्यांच्या ऍड बीड बघा जरा. ते आता सध्याला जे साऊथ आफ्रिका आणि इंडियाचे जे सध्याला म्हणजे मॅच होणार आहे उद्या संडेला, ती जे ऍड काढलेले ते कोण फोकरा इन्सान का कोण तो माहित नाही बाबा. इन्फ्लुएन्सर मी पण जास्त व्हिडिओ बघत नाही त्याचे. तो एक येतो कप केक घ्यायला जातो, एक पात्र मुलगा आहे तो म्हणजे साऊथ आफ्रिकाचा जर्सी घालून फॉरेनर असतो, तो घ्यायला जातो, तो जाऊन पहिल्यांदा कप केक घेतो. मग म्हणतो तो फुकरा इंसान म्हणतो की आप कप केक से ही खुश रहिए, हमारे पास कप है, हम इस बार भी डिफीट करेंगे. म्हणजे मेंटॅलिटी बघा ना तुम्ही. मेंटॅलिटी तो किती म्हणजे इंडियाची कसली मेंटॅलिटी की एकतर गेस्टर चांगलं ठेवायचं नाही समोरच्या टीम सोबत, ते पण खेळायला आलेत. आणि जर तुम्ही बघायला गेल्या सध्याला तर साऊथ आफ्रिकेची टीम जी आहे ती करंट मध्ये एवढ्या फॉर्म मध्ये आहे की उद्याची मॅच एकदम कट्टाकट्टी होऊ शकते. तुम्हाला पण माहितीये, मला पण माहितीये. पण हे लोकांचं म्हणजे माइंडसेट बघा ना. कमीपणा दाखवणं, हे दाखवणं. रनरअप होते, बॉल टोरन पाहिजे होता. प्रेशर सिच्युएशन त्यांना हँडल करता आले नाही, त्यामुळे ते म्हणजे मॅच हरले. हे तुम्हाला पण माहितीये, मला पण माहितीये. पण यावेळेस एडम मार्क्रमची तुम्ही जर बॅटिंग बघितली असेल तर तुम्हाला कळून चुकलंय की तो यावेळेस चोकअप होणार नाहीये. तो धुमाकूळ गाजवणार आहे. फक्त मला एवढंच बोलायचं की ते जे ऍड आणि जे स्टेटमेंट बघून फक्त हा व्हिडिओ काढायचा एवढंच संदेश की इंडिया आपण असं दाखवून देऊ नका की बाबा आपण सर्व काही आपणच जिंकणार. माहिती आहे आपल्याच म्हणजे इंडियामध्येच मॅचेस आहेत सर्व फायनलच्या वगैरे. पण एवढं पण असं हे करू नका की समोरच्या टीमला कमजोर समजू नका. बरोबर. बघा उद्याच्या मॅच वरती सगळं काही डिपेंड आहे. उद्या झिम्बाब्वे तर तुम्ही सोडून द्या. म्हणजे असं तुम्ही तर असं मनात ठेवलं असेल की झिम्बाब्वे काय किरकोळ टीम आहे, याला काय आमची टीम पण हरलेला असतं. तुम्हाला कळेल झिम्बाब्वे आल्यावरती कसे खेळेल कसं नाही. आणि फायनल मॅच म्हणजे थर्ड मॅच जे वेस्ट इंडिज सोबत आहे ते सगळ्यांच्याच गुटल्या कपाळात आहेत. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. म्हणून उभं भांडत्या गोष्टी करा तुम्ही. खेळायचं, चांगलं खेळायचं, जिंकायचं. मला पण चांगलं वाटतं आणि क्रिकेट लवर जे आहेत ना त्यांना चांगलं वाटतं. बघू तुम्ही हे आलतू फालतू स्टेटमेंट चिंगम काय असलं काय कोण. क्रिकेट खेळा, चांगली कप जिंका. भारताकडून सर्वांचे म्हणजे मनात हीच गोष्ट आहे की इंडिया हा T20 वर्ल्ड कप जिंका. तर तुम्ही असली फालतूगिरी करून जिंकू नका. तुम्हाला माहित आहे कॉम्पिटिटर कोण आहे? साऊथ आफ्रिका आहे, न्यूझीलंड आहे, वेस्ट इंडिज आहे. इंग्लंड पण अजून मधून उड्या मारून येऊ शकते, तुम्हाला पण माहिती आहे. तर बघूया उद्याचा गेम काय होतो. उद्या जर जमेल तर उद्या व्हिडिओ मी टाकेन त्या गोष्टीवर, बघूया.